नमस्कार मित्रांनो, सध्या आपण असणाऱ्या पवित्र असणाऱ्या हिंदुस्थानातल्या देवभूमी म्हणजे उत्तराखंडमध्ये सध्या आहे आणि हे असणारे आपण सुरुवात केलेली आहे ऋषिकेश मधून। या ठिकाणी असणाऱ्या ऋषिकेशमध्ये आपण गंगेचं पवित्र असं स्नान करणार आहे आणि हे आपण स्नान करून आपण असणाऱ्या केदारनाथच्या यात्रा चारधाम जी यात्रा आहे आपली त्या यात्रेच्या प्रवासाची सुरुवात करतोय। सध्या बघू शकता ही जुळजुळ वाहणारी गंगा नदी बघा, किती सुंदर, किती स्वच्छ पाणी। उत्तराखंड मधलं हे लाईव्ह दृश्य आपण सध्या दाखवतोय तुम्हाला। हे बघा, ही नदी बघा, ही गंगा नदी आहे। इथं सुरुवातीचं मूळ उगम असल्यामुळे तो आपल्याला इथं छोटं म्हणजे एकदम लहान पात्र आहे। खाली जसं जसं आपण जातो खाली अशा पद्धतीनं मला वाटतं मोठं पात्र होतं। हे असणारं गंगेचं एकंदरीत हे लाईव्ह दृश्य ते आपण महादेवाचं आणि पार्वती मातेचं असणारं ते म्हणजे एक बनवलेली प्रतिकृती कशी असते, सुंदर, अतिशय सुंदर। हे सगळं बघा इकडं, हे असणारी अशी ऋषिकेश मधून वाहणारी ही गंगा नदी आणि हे आपला देशाचा राष्ट्रध्वज असणारा तिरंगा ध्वज तिथं असणाऱ्या ऋषिकेश मध्ये आहे। हे सगळं ते एकंदरीत वातावरण बघितलं ना, खूप मन प्रत्येक माणसाला या ठिकाणी येण्यासाठी खरंच एक नशिबान व्यक्तीचं काम आहे आणि त्या असणाऱ्या आपण आपल्या घरी बघून बसणाऱ्या भक्तांसाठी आपण असणाऱ्या या गंगेचं दर्शन लाईव्ह करतो। ही गंगा नदी पवित्र अशी भारतातली आणि हे पवित्र भूमी आहे, देवभूमी म्हणून त्या भूमीचा उल्लेख होतो। ही असणारी उत्तराखंडमधले ऋषिकेश आणि ऋषिकेश मधून असणारी ही गंगा नदी आणि गंगा नदीचा हा एक पवित्र संगम। पुढील व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओ पाठवतो। धन्यवाद। असणारी गंगा नदी आणि गंगेचं हे पवित्र असणारं हे संगम। काय चाललंय? व्हिडिओ कॉल उतर नमस्कार मित्रांनो, सध्या आपण उत्तराखंड मधल्या आपण सध्या देवभूमी असणाऱ्या उत्तराखंडमध्ये आणि ऋषिकेश या ठिकाणावरून सध्या लाईव्ह आहे। हा समोर बघू शकताय, हा पांडवांचा असणार रथ आणि सगळं दृश्य या ठिकाणी आपण बघू शकताय। हे बघा, खूप सुंदर असं असणारं या पवित्र ऋषिकेश या ठिकाणी आपण आज केदारनाथ प्रवासाची सुरुवात करणार आहे। आपण तर खरं तर हरिद्वार मधून असणारे पास काढून असणाऱ्या उत्तराखंड मधील देवभूमी ऋषिकेश या ठिकाणी आलेलो आहे आणि पवित्र अशा ह्या संगमावर आंघोळ गंगा नदी आहे आणि या गंगा नदीमध्ये आपण आंघोळ करणार आहे आणि हे गंगा नदीचं लाईव्ह दृश्य बघू शकता। नमस्कार मित्रांनो, आपण चारधाम यात्रा जर करायची असतील तर इथं आपल्याला पास काढावं लागेल। हरिद्वारमध्ये असणाऱ्या हरिद्वारच्या ऋषिकेशकडे जाणाऱ्या रस्त्याला चारधाम यात्रेचा पास या ठिकाणी मिळतो।